नमस्कार बंधू भगिनींनो, कसे आहात? नक्कीच तुम्ही चिंतेत आहात. अनेक बांधवांचे फोन येत आहे, सर नेमकी आता ही शिक्षक भरती झाली, पण तो नेक्स्ट शिक्षक भरती कधी येणार? आम्ही टीईटी पास नसल्यामुळे आम्ही ह्या परीक्षेत लागेल का न लागेल हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. मुळातच ह्या परीक्षा 2-3 वर्षांनी येतात आणि त्यातली त्यात शिक्षक भरती ते 3-4 वर्षांनी येते. म्हणजे या पवित्र अशा क्षेत्रात जायचं म्हणलं की बांधवांनो, टीईटी हा एक प्रकारचा गळफास झालेला आहे आणि त्यातली त्यात आता ती परीक्षा ऑनलाईन IBPS कडे गेलेली आहे, तर आणखीन संकट वाढलेली आहे. परंतु घाबरून जाऊ नका. शिक्षक हा कल्पक आणि अभ्यासू जर असेल ना, कठीणातलं कठीण काम सोपं होऊ शकतं बा. आणि गेले बांधवांनो, आम्ही ह्या क्षेत्रात खास करून टीईटी साठी गेले 10 वर्षापासून बांधवांनो आम्ही अध्यापन करतो. नुसतं अध्यापनच नाही तर महाराष्ट्रातलं टीईटीचं खास करून बांधवांनो स्पेशल पुस्तक फक्त 2 व्यक्तीचे होते. त्या 2 व्यक्तीपैकी मी, म्हणजे अन्नदाते सर माझ्याच कॉलेजचे सिनियर लेक्चरर आणि मी DED शिकवणारा मी, म्हणजे आम्ही 2 जण बांधवांनो असे शिक्षक आहे की आमच्या दोघांचे 2013ला बालमानसशास्त्राची पुस्तकं होती. त्यातली त्यात ग्राउंड लेवलवरती शिकवणारा मी बांधवांनो काय होतो, शिक्षक होतो. कारण सर सिनियर कॉलेजला असल्या कारणाने त्यांनी कधी कोचिंग क्लासवर शिकवलं नाही. तर हे ते 2013चं पुस्तक आणि नंतर त्यामध्ये सातत्याने बदल होत गेलेला हे 2023चं पुस्तक. जर एवढा अनुभवी शिक्षक जर तुम्हाला मार्गदर्शन करायला असेल तर बांधवांनो तुम्ही घाबरता कशाला? ऑनलाईन असू द्या तर आणखी कुठली असू द्या, फक्त आपण त्या परीक्षेला साजेशी तयारी आपण केली पाहिजे. म्हणून ते कबीर म्हणतात ना, संगत करो बढो की तो बढ़त बढ़त जाए और संगत करो घटो की तो घटत घटत जाए. त्यामुळे घाबरू नका. टीईटी म्हणलं की बांधवांनो, बालमानसशास्त्र हा विषय सगळ्यांना किचकट आणि कमी स्कोरिंगचा वाटतो. 150 पैकी जर 90 मार्क पाडायचे तर बांधवांनो हा विषय तुम्हाला त्या ठिकाणी टेन्शन देणार आहे. परंतु जर का याचा परीक्षाभिमुख जर आपण अभ्यास केला, मागच्या प्रश्नपत्रिकेचं जर चांगलं आकलन केलं, विश्लेषण केलं, घटक उपघटक प्रश्न प्रकारानुसार जर तुम्ही नियोजन केलं तर तुमच्या लक्षात येतं की ह्या बालमानसशास्त्रात कुठले घटक अत्यंत काय आहे, महत्त्वाचे आहे. 2013 ते 2021 मध्ये झालेल्या सगळ्या जे काही प्रश्नपत्रिका आहे त्याच्यावरून हा तक्ता तयार केलेला आहे. उगाच शिकवायचं म्हणून शिकवायचं नसतं. परीक्षाभिमुख ज्या अर्थी विद्यार्थी आपल्याला काहीतरी फी देतात, मग त्या फीच्या तुलनेत आपणही त्यांचं काहीतरी टेन्शन कमी केलं पाहिजे. बघा 29 प्रकरण आहे. ह्या पानावर जर बघितलं बांधवांनो, हे प्रकरण जास्त मार्काचं, हे प्रकरण जास्त मार्काचं, हे प्रकरण जास्त मार्काचं. तुमच्या लक्षात आलं पाहिजे ना, मानसशास्त्रज्ञांचं योगदान महत्वाचं प्रकरण आहे. त्यानंतर तुमचं अध्ययन अध्यापन प्रक्रिया महत्वाचं प्रकरण आहे. अध्ययनाच्या संदर्भात जेवढ्या उपपत्त्या आहे वेगवेगळ्या त्यावर सुद्धा सर्वात जास्त प्रश्न आलेले. त्यानंतर जर आणखीन आपण जर पुढे बांधवांनो गेलो तर तुमच्या लक्षात येतं की बुद्धिमत्ता हे घटक अत्यंत महत्वाचं आहे. एका चॅप्टरवर बांधवांनो 16 प्रश्न येऊन गेले. त्यानंतर पुढे बघितलं तर आपण बालकाचे विकास आजच्या वेगवेगळ्या अवस्था त्यावर प्रश्न जास्त सर्वाधिक आहे. अध्यापन पद्धतीवरती प्रश्न आहे. विशिष्ट लक्ष घटका बालकावर प्रश्न आहे. प्रतिमाने या घटकावर प्रश्न आहे. मूल्यमापनावरती प्रश्न आहे सर्वाधिक. आणि शालेय अंतरक्रियेमध्ये तुमचं व्यवस्थापनावर प्रश्न आहे. हे जर व्यवस्थित मागचं आकलन केलं तर आपल्याला कुठल्या टॉपिकवर भर द्यावा, कुठल्या टॉपिकवर भर देऊ नये, ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला आकलन होतं. आता याच्यापैकी बांधवांनो, मानसशास्त्रज्ञाचं योगदान हे प्रकरण खूप अत्यंत काय आहे, अवघड आहे, खूप मोठं आहे. आणि यावरती सर्वाधिक प्रश्न 2013 ते 21 मध्ये विचारले गेले, 2017च्या शिक्षक भरतीमध्ये विचारले गेलेले. नवे बांधवांनो आताची जी काही अभियोगिती 2023 झाली त्यावर सुद्धा याच्यावरती प्रश्न आहे. आपण हे सगळे नुसार बघणार आहोत. तुम्ही यांना ओळखत असाल, विजय सुरासे यांनी अनेक मोठमोठ्या संस्थेबरोबर काम केलेलं आहे. स्पर्धा परीक्षेतल्या द विनर्स असेल, अम्बिशन असेल, इनलाइट असेल, आताच आपले
पठाण सर असतील, रहमान पठाण सर, तर ह्यांच्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलला 5-5 लाखापर्यंत बांधवांनो काय सबस्क्रायबर आहे, तेवढे मोठा परिवार आहे. म्हणून मला वाटायचं यांचं यूट्यूब चॅनल म्हणजे आपलं यूट्यूब चॅनल, मी कधी यूट्यूब चॅनलच सुरू नाही केले. परंतु अनेक विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की सर तुम्ही सुद्धा यूट्यूब चॅनल तयार करा, त्याच्यावरती तुमचे व्हिडिओ टाकत जा, कारण यांच्या सगळ्या चॅनलवर माझे व्हिडिओ असते. तर हे विजय सुराशे माझं अधिकृत काय आहे बांधवांनो चॅनल आहे. आताच नवीनच आहे, 8-10 दिवसात 1,500 विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी त्यावर सबस्क्राईब केलेलं आहे. तर तुम्हाला सुद्धा मी आग्रहाचं आमंत्रण देतो की दररोज मी या चॅनलवरती अध्यापनाचे व्हिडिओ टाकणार आहे, माहितीचे व्हिडिओ. रहमान पठाण सर खूप छान पद्धतीने माहिती सांगतात, त्यामुळे की विद्यार्थ्याला काय आहे, काही खूप गोरगरीब सर्वसामान्य परिस्थिती असतात, क्लास लावू शकत नाही. अशा विद्यार्थ्यांनी काय करायचंय, विजय सुराशे या यूट्यूब चॅनलवर जायचंय ना आपल्या ज्ञानाची भूक काय करायची, भागून घ्यायची. ओके, चला तुम्हाला आग्रहाचं विनंती. आणि अशा बांधवांपर्यंत पोहोचवा की ज्याला खरंच शिक्षण क्षेत्रात कार्य करायचंय, परंतु बांधवांना त्याला कुणा चांगला मार्गदर्शक भेटत नाही, त्याला वेळ मिळत नाहीये, आणि ज्यांनी आशा सोडून दिलेली की माझ्याच्याने आता टीईटी पास होऊ शकत नाही, असे बांधव माझ्याकडे. मी तुम्हाला बांधवांना काय करतो, टीईटी पास करून देतो, काही लागत नाही, कारण मला तुमच्यावरती पूर्ण भरोसा आहे. डीएडची पोरं म्हणजे काही सामान्य नसतात, फक्त त्यांचं ते काय म्हणतात ते विसरून गेलेले दिवस आठवून जर दिले ना की काय होता असतो, मग बघा ते कशा अभ्यासाला लागते. चला पुढे बांधवांनो, मी म्हणालो होतो की शास्त्रज्ञाचं योगदान, त्यांनी लावलेले अनेक शोध किंबहुना त्यांनी तयार केलेले प्रयोग, त्यांनी लिहिलेले ग्रंथ यावरती सर्वाधिक प्रश्न विचारले गेलेले. मग यामध्ये आपले अरिस्टॉटल असेल, इकडे प्लेटो असेल, इकडे क्विटिलियन आहे, मॅकडोगल आहे, विल्यम वुंट आहे, वॅटसन आहे, जॉन लॉक आहे, जॉन डुई आहे, यांची सविस्तर माहिती आपण ह्या पहिल्या चॅप्टर मधून पाहणार आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, विजय सुराशे या यूट्यूब चॅनलवरती जायचा. पुढे पहा बांधवांनो, हे पहिलं चॅप्टर आणि पहिला शास्त्रज्ञ तुम्हाला माहिती आहे आणि प्रत्येकालाच माहिती आहे, ज्याचं 11वी-12वीला मानसशास्त्र होतं किंवा डीएडला आल्यावर कळलं की अरिस्टॉटल हे मानसशास्त्रज्ञ आहे आणि त्यांनीच मानसशास्त्र हा विषयाचा काय केलेला आहे, संशोधन केलेलं आहे, म्हणून त्यांना मानसशास्त्राचा जनक असे म्हणतात. पण एवढी माहिती असून चालणार नाही, आपल्याला आणखी डीप माहिती हवी आहे, ते बघावं लागेल. मग यासाठी काय करावं लागतं, मागच्या प्रश्नपत्रिका अभ्यासाव्या लागतात की यावर प्रश्न कसे विचारले गेलेले आहे, त्या प्रश्नानुसार मग माहिती आपल्याला काय करावी लागतात बांधवांनो, ती गोळा करावी लागते आणि त्यातून एक छानशी नोट्स तयार करावी लागत असते. तर हे अरिस्टॉटल आहे. अरिस्टॉटल बांधवांनो हे ग्रीस या देशाचे आहे, ग्रीस या देशाचे, आणि ते तत्व व्यक्ती म्हणून जगभर काय आहे, प्रसिद्ध आहे, म्हणजे आपण त्याला शास्त्रज्ञ म्हणतो. आणि यांचा कालखंड कुठला आहे, यांचा हा प्राचीन कालखंड आहे, इसवी सन पूर्व 300. म्हणजे ज्या कालखंडामध्ये नेमकं मानवाच्या संस्कृतीच्या विकासाला सुरुवात झाली, आपल्या मूलभूत गरजा भागवल्यानंतर आणखीन काय महत्वाचं आहे त्याच्या विकासाला सुरुवात झाली, तर त्याच काळामध्ये बांधवांनो मानसशास्त्राचा सुद्धा विकासाला सुरुवात झाली. आता अरिस्टॉटल यांनी बांधून एक ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथाचं नाव आहे डी ॲनिमा. काय ग्रंथाचं नाव आहे त्यांच्या, डी ॲनिमा. कधी लिहिला तो ग्रंथ त्यांनी, इसवी सन पूर्व 300 मध्ये लिहिलेला हा ग्रंथ आहे. मग या ग्रंथाचा अर्थ काय होतो, आत्म्याविषयी, अबाउट सोल, आत्मा, आत्मा म्हणजे काय, तो कसा असतो, याविषयी सगळं संशोधन त्यांनी केलं. मुळात प्राचीन कालखंड आहे, प्राचीन कालखंडामध्ये आत्म्याचा खूप मोठा प्रभाव होता, आध्यात्मिक असेल किंवा इतर क्षेत्रामध्ये असेल. आत्मा हा अमर आहे, तो मरत नाही, एका शरीरातून तो दुसऱ्या शरीरामध्ये काय होतो, स्थलांतरित होतो, या प्रकारच्या अनेक आख्यायिका होत्या. म्हणून अरिस्टॉटलला असं वाटलं असेल की याचं संशोधन आपण करायला पाहिजे. संशोधनातून नंतर असं अरिस्टॉटलला लक्षात आलं की मानसशास्त्र म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र. म्हणजे थोडक्यात सांगायचं की आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र, अशी त्यांची ही पहिली व्याख्या बरं का, पहिली व्याख्या.
आणि हे पहिलं आद्य पुस्तक म्हणावं लागेल डी आणि आता अनेक प्रश्न तुम्हाला इथे मिळाले आणि जे पहिलं असतं का कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये पहिलं आणि शेवटचं आणि एकूण यावरती खूप प्रश्न असतात. मग तुम्हाला प्रश्न येऊ शकतो परीक्षेमध्ये की मानसशास्त्राचे जनक कोण येऊन गेलेला आहे. मानसशास्त्राचं पहिलं आद्य पुस्तक कोणतं, आद्य ग्रंथ कोणता, डी आणि मानसशास्त्राची पहिली व्याख्या कोणती, आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र कुणी केली, अरिस्टॉटलने. ही सगळी बांधवांनो पहिली माहिती, म्हणून याच्यावरती प्रश्न येतो. मग असाही प्रश्न येईल तुम्हाला, याचं उत्तर आपण नंतर शोधणार आहे की मानसशास्त्राला सर्वमान्य व्याख्या कुणाची, आठवा बरं कुणाची व्याख्या, सर्वमान्य व्याख्या कुणाची मानली जाते. कारण इथं प्रत्येक शास्त्रज्ञ येणार, तो सांगणार, स्वतःचं व्याख्या सांगणार, संशोधन सांगणार, परंतु ते सर्वमान्य असायला पाहिजे, सगळ्यांनाच मान्य पाहिजे ना. आता अरिस्टॉटलची पहिली व्याख्या होती, त्या काळात कोणी शास्त्रज्ञ नव्हते म्हणून बराचसा काळ ही व्याख्या चालली, पण नंतर संशोधन झालं, त्यांनाही अनेक जणांनी प्रश्न विचारले ना, अहो सांगा मानसशास्त्र म्हणजे नेमकं काय, कशाला मानसशास्त्र म्हणायचं किंवा कशाला आत्मा म्हणायचं, त्याचं स्वरूप काय आहे, त्याचं नेमकं स्थान काय आहे आत्म्याचं, असे प्रश्न त्यांना सुद्धा बांधवांना विचारले गेलेले आहे. म्हणून तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येईल की सर्वमान्य व्याख्या कुणाची आहे. तर लक्षात असू द्या, वॅटसन, जे.बी. वॅटसन नावाचे शास्त्रज्ञ अमेरिकेचे, त्यांनी बांधवांना व्याख्या तयार केली की ज्या शास्त्रामध्ये मानवाच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो त्याला मानसशास्त्र असे म्हणतात. पहिली कुणाची, अरिस्टॉटलची. सर्वमान्य कुणाची, वॅटसनची. आणि बांधवांनो हेच दोघं आपल्या टीईटीच्या पहिल्या परीक्षेत विचारले गेलेले 2013. हो, कारण पहिले होते ना, त्यामुळे स्पर्धा परीक्षेत कुठलीही गोष्ट जनक वगैरे असेल ना, ते पहिले पाठ ठेवायचे. चला आता पुढे जाऊ आपण. आता गुरुजी म्हणा तुम्ही हे सांगितलं, मग येणाऱ्या काळात काय प्रश्न येईल, तुम्हाला येऊ शकतो प्रश्न, डी आणि नावाचा ग्रंथ कोणी लिहिला, इसवी सन प्राचीन कालखंडातला पहिला शास्त्रज्ञ कोण होता, डी आणि मध्ये कशाचा अभ्यास केला जातो, पहिली मानसशास्त्राची व्याख्या कोणती आहे, किंवा मानसशास्त्राचा आद्य ग्रंथ कोणता आहे, या प्रकारचे प्रश्न येणाऱ्या काळात विचारले जाऊ शकतात. कारण आतापर्यंत फक्त मानसशास्त्राचं बांधवांनो जनक कोण आहे हा प्रश्न विचारला गेला. मग हे इतर माहिती तुम्हाला विचारली जाऊ शकते. व्याख्या ही एकदा बांधवांनो परीक्षा 2014 विचारली गेलेली आहे जोडा लावामध्ये. तुम्हाला जर माझं म्हणणं पटत असेल, असं वाटत असेल की सरांचं मार्गदर्शन घेतल्यानंतर आपण नक्कीच आपली टीईटी निघून जाईल, कारण अजूनही महाराष्ट्रामध्ये 10 लाखापैकी फक्त 83,000 विद्यार्थी 2013 पर्यंत पास. तुम्हाला माझं पटत असेल तर हा माझा मोबाईल नंबर आहे 9657451645. यावरती बांधून काय करायचं आहे, हे 500 रुपये फोन पे गुगल पे करायचे आणि मला कॉल लावायचा, सर पैसे पाठवले, मला बॅच काय करायची, जॉईन करायची. आता अगोदर 2021-20 ला बांधून 999 रुपये म्हणजे 1000 रुपये मी काय घ्यायचो, फी घ्यायचो. परंतु सध्या परिस्थिती बिकट आहे, मलाही समजतंय आणि हे मी चालवतोय, माझं आहे अधिकृत, म्हणून मी याची फी किती कमी जास्त करू शकतो. म्हणून तुमच्यासाठी खास लिमिटेड ऑफर आहे. 15 तारखेपासून बॅच सुरुवात झाली आहे आणि नक्कीच तुम्हाला रिझल्ट ओरिएंटेडच बांधवणं मी शिकवणार. या विषय सुद्धा मी तुम्हाला इतिहास भूगोल सारखा स्कोरिंग विषय बनवून दाखवला 100%. चला तर मग कॉल करा. दुसरा शास्त्रज्ञ प्लेटो. आता खऱ्या अर्थाने प्लेटो हे अरिस्टॉटलचे मार्गदर्शक गुरु, त्यांचं त्यांनी अनुकरण केलेलं आहे, पहा लक्षात ठेवा. मग आता प्लेटोने मात्र बांधवांनो रिपब्लिक नावाचा ग्रंथ लिहिला होता, रिपब्लिक. आणि या ग्रंथामध्ये त्यांनी व्यक्ती भिन्नतेच्या विषयी माहिती मांडलेली होती. प्लेटोचं असं म्हणणं होतं, ईश्वराने जर एखाद्या जीवाला, प्राणी किंवा एखाद्या मानवाला जर जन्म दिला की त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं पण असतं, काहीतरी वैशिष्ट्य असतात, त्याचे छंद, त्याचे गुणधर्म. या गुणधर्माचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. त्या व्यक्तीमध्ये असलेल्या विविधतेचा, व्यक्ती महत्वाचा, व्यक्ती भिन्नतेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. आणि दुसरी एक
IMP करून लक्षात ठेवा. बालका संदर्भात, त्याच्या अध्यापनाच्या संदर्भात, अध्ययनाच्या संदर्भात पहिलं विधान करणारा शास्त्रज्ञ म्हणजे जर कोण असेल तर त्याचं नाव आहे बांधवांनो प्लेटो. हे सुद्धा ग्रीस देशाचेच. हे दोघंही एकाच देशाचे होते. कसं असतं माहिती का, ज्या भागामध्ये ज्या गोष्टीचं कार्याला सुरुवात झाली की ती कार्य लोक जास्त करत असतात. तर ग्रीस या देशामध्ये, युरोप खंडातलं हे देश आहे, इथं संशोधनाला सुरुवात झाली होती. सगळे शास्त्रज्ञ झाले. तुम्ही पहा, बहुतांश शास्त्रज्ञ तुम्हाला ग्रीस देशाचे सापडतील. पुढे पहा, मग व्यक्ती भिन्नता हा त्यांचा काय होता, विषय होता. त्यांनी त्या रिपब्लिक नावाच्या ग्रंथात मांडला. आणि बालका संदर्भातलं पहिलं काय केले त्यांनी, बालकांनो त्याच्या भिन्नतेविषयी, त्याच्या छंदाविषयी, त्याच्या वैशिष्ट्याविषयी, त्याच्या गुणधर्माविषयी काय केले आहे, जगाचं लक्ष बदललंय. तुम्हाला मुलांना शिकवायचंय तर तुम्हाला जे येतं ते नका शिकू, त्याच्यामध्ये असलेले सुप्त गुण कोणते आहेत ते शोधा. हेच रमाकांत आचरेकरांनी शोधलं. म्हणून आज जगात सर्वात ग्रेट बॅट्समन हा सचिन तेंडुलकर झाला. हेच लता मंगेशकरच्या वडिलांनी हेरलं म्हणून जगातली गान कोकिळा लता दिदी झालेली. पण तुमचं आमचं सगळं वेगळंच आहे. त्या पोराला कळू ना कळू त्याचं आधीच ठरवतो, याला डॉक्टर व्हायचं, याला इंजिनियर व्हायचं. आजकाल जर सिंगम बिंगम पिक्चर आलेले सगळ्याला वाटतं मला IPSच व्हायचंय. तसं नसतं रे. तुमच्या शेतात काय पिकतं त्यापेक्षा बाजारात काय विकतं हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि ते तुमची ती क्वालिटी तुमची असली पाहिजे ना, ते सुप्त गुण तुमच्यात असले पाहिजे ना. हे सुप्त गुण कोणी सांगितले, हे प्लेटोने सांगितले. चला, पहिला अरिस्टॉटल, दुसरा प्लेटो. आगे जाएंगे. क्युटिलियन पहा. या क्युटिलियनचं काय होतं भानगड पहा. याला अरिस्टॉटल आवडायचा आणि याला प्लेटो आवडायचा. त्याच समकालीन प्राचीन कालखंडातले शास्त्रज्ञ. मग आता हिने काय केलं म्हणजे का, चिकित्सक अभ्यास करायला सुरुवात केली की आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र का व्यक्ती भिन्नतेचे शास्त्र ते मानसशास्त्र. या दोन गोष्टीमध्ये त्यांनी खूप खूप अभ्यास केला. आणि परंतु बांधवांनो शेवटी तो आहे ना अंतिम निर्णयापर्यंत यायच्या आधीच तो काय झाला बांधवांनो, वारला. आलं लक्षात. म्हणून यांचं कार्य पुढे काही होऊ शकलं नाही. हे युरोप खंडातले शास्त्रज्ञ होते. फक्त लक्षात ठेवा, कधीच याचा प्रश्न आला नाही का आतापर्यंत की क्युटिलियन यांनी कशाचा अभ्यास केला. यांनी मानसशास्त्राचा चिकित्सक अभ्यास केलेला आहे. बघा, हे आपलं YouTube चॅनल आहे, ते तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, ह्या बेल आयकॉनला दाबा, म्हणजे जेणेकरून असे चांगले दर्जेदार व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्यानंतर पहा मॅक्डुगल. बघा, लक्षात ठेवा, पूर्वी व्यक्ती भिन्नतेपेक्षा लोकांना आत्मा जवळचा वाटायचा. आत्म्याचे शास्त्र अशी व्याख्या चाललेली होती. पण मॅक्डुगल नावाचे शास्त्रज्ञ बांधून हे मॅक्डुगल आहे, हे जन्माला आले. आणि त्या मॅक्डुगलने शोधलं, अरे आत्माचं नेमकं अस्तित्व कुठे येतो, शरीरातल्या कुठल्या भागामध्ये, त्याचा आकार कसा आहे नेमका. हे प्रश्न अरिस्टॉटलला नाही सांगता आले. त्याच्यानंतरच्या कालखंडातल्या शास्त्रज्ञांना किंवा त्याच्या अनुयायांना सुद्धा सांगता नाही आलं. मग नंतर बांधवांनो यांनी संशोधन केलं. हा म्हणतो आत्म्याचे प्रश्न उत्तर न मिळाल्यामुळे मानसशास्त्र म्हणजे मनाचा अभ्यास करणारे शास्त्र. बघा, मानसशास्त्र म्हणजे कशाचा अभ्यास करणारे शास्त्र, मनाचा. हे बघ, मॅक्डुगल म्हणजे मानवी मन. आता दोन शास्त्रज्ञ महत्वाचे, एक अरिस्टॉटल आणि दुसरा मॅक्डुगल. कारण यांचं मान्य केले जगाने, काय केले, यांचं मान्य केले जगाने. ओके, मग याला इंग्लिशमध्ये सायन्स ऑफ माइंड असं म्हटलं जातं. अशी व्याख्या करण्यात आली. पण पुन्हा आत्म्याप्रमाणेच अनेक प्रश्न, मन कुठे राहते, काय राहते याविषयी. पण लक्षात ठेवा, मानसशास्त्र हे मानवी मनाचा अनुभव मिश्रित आणि वर्णनात्मक शास्त्र आहे. पहा, मानवी मन म्हणजे कुठलीही कर्म करायचं असेल, कुठलीही कृती करायची असेल तर ते अगोदर तुमच्या मनात यावं लागतं. तुमची ती इच्छा असली पाहिजे. तुमचं मनच नसेल तर बांधून ते होऊच शकत नाही. आता साहजिक TETचं दिसलं
परत शास्त्रज्ञाचे फोटो दिसले म्हणून तुम्हाला वाटलं अरे काय या व्हिडिओमध्ये तुम्ही टच करून पाहिलं आणि तुमच्या मनात आलं म्हणून तुम्ही आतापर्यंत मला ऐकू लागले. मनातच आलं नसतं शक्य नाही. आता सध्या जिकडे तिकडे शिक्षक भरतीचं वातावरण आहे, जिकडे तिकडे गल्ली सुरू आहे की मला 110 पडले, मला 120 पडले, मला जिल्हा परिषद भेटणार आहे. मग आता महाराष्ट्रात एक वातावरण तयार झालेलं आहे शिक्षक भरतीचं. म्हणून आता युट्यूबवरती जिकडं तिकडं शिक्षक भरतीच्या चर्चा सुरू आहे. कारण तुमच्या ती मनात आहे. आता कुठंतरी ऐकू येते की हो बिचारीने संसार सांभाळून सुद्धा शिक्षक भरतीची छान तयारी केली आणि आता जिल्हा परिषद फिक्स आहे. मग असं ऐकल्यावर गेलं कस तरी होतं. मीच म्हणले होते किशोरा सरांकडे क्लास लाव, मीच म्हणले होते की TETचा क्लास लाव, शिक्षक भरतीचा क्लास लाव, सरचं पुस्तक घेऊ आणि मला कमी पडले तिला जास्त पडले. आता तिनं सतत अभ्यास केला किंबहुना तिनं EWSचं प्रमाणपत्र काढून ठेवलं. ते जागृत होते म्हणून झालं. 2 मैत्रिणी आहे बा. एका मैत्रिणीनं आधी माझ्याकडे क्लास लावला होता आणि नंतर हिनं दुसरीला आणलं होतं. दोघींना पण सुद्धा 110 मार्क आहे. दोन्ही ओपन कॅटेगरीचे आहे, पण एकीने EWS काढलेलं होतं. आता EWS लागेल ना. आता हिचं ओपनचं 110चं मेरिट पर्यंत पोहोचूस तर ती पहिले लागल, ही पण लागेल कुठं ना कुठं. पण आता हिला वेटिंग वर येईल ती, पण ती लागेल ना. मला असं फोन करते बाई सर कसं हो, माझ्या कसंच लक्षात नाही आला, काही मी काय करू आता, शक्य नाही ना हे. त्यामुळे आपण जागृत असलं पाहिजे. ठीक आहे असं पाय जात आहे. मग हे मॅकडुगल मनात, हे का सांगितलं उदाहरण, मनात आलं पाहिजे. पहा मग आता तुमच्या कामाचं सगळ्यात महत्वाचं सांगतो की मॅकडुगल यांनी व्याख्यामध्ये कोणता विषय घेतला, मानवी मन. मग व्याख्या काय त्यांची अंतिम की मानसशास्त्र म्हणजे मानवी मनाचे अनुभव मिश्रित आणि वर्णनात्मक. हा अत्यंत महत्वाचा शब्द आहे, अनुभव. तुम्ही जर एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या संवाद असेल तर तुमच्या मनात चांगल्या गोष्टी येतात. तुम्ही जर अनेक पुस्तकं अनेक गोष्टी चांगल्या वाचल्या तर तुमचं मन प्रसन्न राहतं आणि त्यातून चांगलं कार्य घडतं. आलं लक्षात. म्हणून मानसशास्त्र म्हणजे अनुभव मिश्रित आणि वर्णनात्मक शास्त्र आहे. समजायला का कोणी सांगितलं, मॅकडुगलने सांगितले, परंतु याच्यावरही लोकांनी ऍक्शन घेतला म्हणून पुढचा शास्त्रज्ञ परत जन्माला आला. मग आता कोणी विल्यम वुंट. आता विल्यम वुंट खूप भारी होते, म्हणजे असं तसं जग ऐकणार नाही. मग विल्यम वुंट बांधवानं हे होते जर्मनीचे. मग जर्मनीमध्ये त्यांनी काय केलं, 1879 मध्ये लाइप्झिग नावाची एक प्रयोगशाळा मानसशास्त्राची सुरू केली जर्मनीमध्ये. आणि हीच मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा म्हणून ओळखली जाते. आणि प्रयोगशाळा मानसशास्त्राची स्थापन केल्यामुळं त्यांनाच प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक सुद्धा म्हणतात. बघा इथं बरं मी म्हणलो पहिलं खूप महत्वाचं आहे, जनक खूप महत्वाचं आहे. 2017च्या भरतीमध्ये, 23च्या भरतीमध्ये, सगळ्याच परीक्षेमध्ये जनकाला खूप महत्वाचं स्थान आहे. हे प्रश्न येऊ शकतो येणाऱ्या काळात की मानसशास्त्राचे प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक कोण. मग पहिली प्रयोगशाळा कोणी केली, हे विल्यम वुंटने केली. आणि बांधवांनो परत कोणत्या देशात केली, जर्मनीमध्ये. बांधवांनो कधी केली, 1879 मध्ये. कुठे केली, लाइप्झिग नावाचं हे बांधवांनो जर्मनीमधलं एक ठिकाण आहे. लाइप्झिग शहराचं नाव आहे म्हणून त्याला लाइप्झिग असं त्या प्रयोगशाळेला नाव देण्यात आलं. समजायला का मला समजायला असे प्रश्न तयार होत जातात. मग आता बांधवांनो यांनी सांगितलं की बाबा की मानसशास्त्र म्हणजे बोधावस्थेचे शास्त्र. कशाचे शास्त्र, बोधावस्था. तुम्ही आत्मा म्हणता, व्यक्तिभिन्नता म्हणता, मन म्हणता, हे सगळे काय आहे, हा बोध आहे. बोध झाल्याशिवाय कुठलीही गोष्ट घडत नाही असं त्यांना सांगायचं. आणि प्रयोगाद्वारे ते सिद्ध करण्याचा काय केला, प्रयत्न केला. म्हणून बांधवांनो नंतरच्या काळामध्ये मानसशास्त्र हे बोधावस्थेचे शास्त्र अशी व्याख्या उदयाला आली. प्रत्येक वेळेस काही ना काही बदल होत चाललाय बरं का. फक्त क्युटिलियनला काय बांधवांनो त्यांनी चिकित्सक अभ्यास चालू ठेवला आणि गेले ते आपलं सोडून. पुढे पहा, त्यानंतर बा सिग्मंड फ्राइड. मग फ्राइड नावाचा शास्त्रज्ञ काय म्हणतो
त्यावर नुसतं बोध असतं का? विल्यम अबोध अवस्था सुद्धा असती. तुमचा ऍक्सिडेंट झाला, तुम्ही कोमात गेले किंवा तुम्ही रात्रीचं झोपलेले, ह्या सगळ्या गोष्टी कोणत्या आहेत? या सगळ्या गोष्टी बांधून अबोध अवस्था आहे. कोणत्या आहे? अबोध अवस्था. बघा, मानवातील मानसशास्त्राचं योगदान व कार्य त्यांचं आपण बघूया पुढे. प्रसिद्ध मानसतज्ञ फ्राईड यांनी काय केलं आहे? बोधावस्था व अबोधावस्था असे दोन भाग पाडले आणि त्यांनी अबोधावस्थेला काय केलं आहे? महत्वाचं स्थान दिले. कारण बोधावस्था विल्यमने दिलं होतं आणि त्यांना असं म्हणायचं होतं, मनातील ज्या तुमच्या काही भावना आहे, विचार आहे, कल्पना आहे, यांचा प्रभाव पडलेला असतो अबोधावस्थेवर किंवा अवबोधावर. अवबोध म्हणजे काय? अर्थपूर्ण ज्ञान. अबोध अवस्था वेगळं आणि अवबोध वेगळं. अवबोध म्हणजे अर्थपूर्ण ज्ञान, लक्षात ठेवा. आणि हा अवबोधाचा छोटासा भाग असतो अबोध अवस्था. अवबोध वेगळं, बोध वेगळं. पुढे पहा. आणि अवबोधातील अनुभवाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या तयार झाली. अबोध अवस्थेतील अबोध. अबोध म्हणजे काय बाळांनो? आपण रात्री झोपल्यानंतर जे काही स्वप्न पाहतो ती स्थिती म्हणजे अबोध अवस्था. जिवंत असताना सुद्धा बांधवनो आपण जे काही कोमात जातो ती स्थिती म्हणजे अबोध अवस्था. फक्त विचार प्रक्रिया सुरू असते. श्वासोच्छ्वास घेणं आणि विचार प्रक्रिया सुरू असतो आपल्या मेंदूमध्ये, त्या अवस्थेला काय म्हणायचं? अबोध अवस्था. आणि ती काय असते? अवबोध असते. म्हणजे अर्थपूर्ण असते ती. अवबोध म्हणजे काय? अर्थपूर्ण. आता मी हे सगळं काय याच्यावर लिहिलेलं आहे कारण वेळ कमी लागतो, शास्त्रज्ञ पटपट संपतात. नाही तुम्ही हे जर सगळं असं लिहायला सुरुवात केली असते मी वाकडा झालो असतो आणि तुम्हाला वेळ लागला असता, मला काय बोर करायला लागले. त्यामुळे पटापट ज्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत त्या नोंदवता येतात आणि थोडं रंगी तुम्हाला बाबा माझ्या वाटते. पहा मग आता मागचे सगळे गेले असते विसरून. अरिस्टॉटल आत्म्याचे शास्त्र, प्लेटो व्यक्ती भिन्नता, क्विटिलियन चिकित्सकाभ्यास, मॅकडुगल मनाचे शास्त्र, विल्यम बोधावस्था आणि हे आताचा सिग्मंड फ्राईड अबोधावस्था. इथपर्यंत आपण येऊन थांबलेलो आहे. आता आणखीन बांधवांनो संशोधनाला काय झालेली सुरुवात झालेली. बघा शास्त्रज्ञ काय करतात. मग आता विल्यम अत्यंत महत्वाचं 2013 पहिलाच प्रश्न आला मानसशास्त्राचा. हा मी त्यावेळेस मुलांना सांगायचो बा हा हे अमेरिकेचे शास्त्रज्ञ आधुनिक कालखंडाला सुरुवात झाली. वर्तनवादी शास्त्रज्ञ यांनी बांधवांनो जे बी बॅट्सन यांनी काय केले? मन, बोधावस्था, अबोधावस्थाला झुंगारून देऊन त्यांनी मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या केली. त्यांना म्हणायचं होतं तुम्ही म्हणता अबोधावस्था, बोध, मन, व्यक्ती भिन्नता, चिकित्सकाभ्यास आणि तुमचं आत्मा हे दुसरं तिसरं काही नसून हे बांधवणं काय आहे? हे वर्तन आहे. काय आहे? वर्तन. म्हणून तिने सांगितलं की ज्या शास्त्रामध्ये मानवी वर्तनाचा अभ्यास केला जातो त्याला मानसशास्त्र असं म्हणायचं. आणि ही व्याख्या पडली, सर्व मान्य झाली. म्हणून IMP शास्त्रज्ञ सर्वांना मान्य होणारी व्याख्या करणारा शास्त्रज्ञ म्हणजे JB वॅटसन. बघा अशी व्याख्या केली आणि ही सर्व मान्य झाली म्हणजे सगळ्यांना मान्य झाली. अरिस्टॉटलची मान्य होती, त्याच्यानंतर बांधवही JB वॅटसनची मान्य झाली. चला मग आता पुढं आणखी एक थोडीशी मध्ये सुधारणा झाली. काय सुधारणा झाली? हे तिघ जण शास्त्रज्ञ किंग, मॉर्गन आणि रॉबिन्स वेगवेगळे. आता यांचे फोटो लावायला खूप वेगळं विचित्र वाटलं असतं तिघांचे म्हणून मी लावलेले. यांनी फक्त काय केलंय? मानव आणि मानवेतर प्राणी हा शब्द टाकला की या पृथ्वीतलावर थोडी एकटे मानव थोडी राहते, आत्मा थोडी नुसता मानवाचा असतो, प्राण्यांचा पण असतो. मन थोडी फक्त मानवाला असतं, प्राण्यांना नसतं का? बोध थोडी नुसता प्राण्यांना असतो. आपण एखाद्या कुत्र्याला म्हणलो ये येतं, कुत्रे येतं, हाड म्हणलं की ते जातं, म्हणजे त्याला पण बोध आहे ना.
ते पण झोपेत आरबळत ना, म्हणजे अवबोध अवस्था त्याला पण आहे. म्हणजे ह्या सगळ्या क्रिया मानवाला पण आहे आणि प्राण्यांना पण आहे. म्हणून व्याख्या काय झाली, मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र. वॅटसनच्या व्याख्येत फक्त व्यापकता आणि व्यापकता. तुम्हाला प्रश्न येईल, वॅटसन यांच्या व्याख्येत व्यापकता आणणारा शास्त्रज्ञ कोणता? तर कोणता बंधू भगिनींनो, हे किंग मॉर्गन आणि रॉबिन्स याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे, येणाऱ्या काळात येईल. आतापर्यंत रूढ असलेली व्याख्या ही, आतापर्यंत अजूनही हिच्यात बदल झालेला नाही. तुम्ही संशोधन करा, प्रूफ करा, अधिवेशन भरवा आणि ह्या नंतरच्या काळात ती व्याख्या तुमची जर लागली तर तुम्ही परत शिकवायला तयार. आमच्या भारतीयांनी बघा आता व्याख्या तयार केलेली आहे, हीच ती व्याख्या आहे. पण ही खूप व्यापक व्याख्या, याच्यात बदल होऊ शकत नाही. पुढे पहा, थोडासा आणखी थोडासा बदल झालेला आहे पहा, किंवा लक्ष वेधलेलं आहे वुडवर्थ यांनी. वुडवर्थ यांनी काय केलंय बा बांधवांनो, लक्षात ठेवा, त्यांनी वर्तनाचं सूत्र सांगितलेलं आहे. एखादं वर्तन जर घडत असेल तर उद्दीपक आणि प्रतिसाद अत्यंत महत्वाचं आहे. तुम्हाला जर वर्तन बदल करायचा असेल तर शैक्षणिक साहित्याचा वापर करा, चेतक बदल करा, मुलाचं अवधान तुमच्याकडे राहतं, मुलं तुम्हाला प्रतिसाद देतील, असं सूत्र त्यांनी सांगितलंय वर्तनाचं. विचारलं गेलंय 2022 हे 21 ला याच्यावर प्रश्न आलेला आहे जोड्या लावामध्ये, वुडवर्थ विचारला गेलेला आहे. शेवटी वॅटसन 2013 ला आणि 21 ला डायरेक्ट, 21 नंतर टीईटी झालीच नाही. पुढे पहा, मग त्यांनी सूत्रामध्ये B = S-O-R. B म्हणजे बिहेवियर, S म्हणजे स्टिम्युलस आणि नंतर R म्हणजे ऑर्गॅनिझम. आणि नंतर बांधवांनो S म्हणजे स्टिम्युलेट, O म्हणजे ऑर्गॅनिझम आणि R म्हणजे बांधवांनो रिस्पॉन्स, असं त्यांनी सूत्र सांगितलेले. म्हणजे मराठीत जर लक्षात ठेवायचं असेल तर वर्तन म्हणजे बांधवांनो उद्दीपक, जीव आणि प्रतिक्रिया या मार्फत घडत असतं. उद्दीपक म्हणजे एखादं चित्र दाखवणे, जीव म्हणजे सजीव लोक, सजीव जे हालचाल करतात असे, आणि प्रतिसाद म्हणजे काय करणे, काहीतरी टाटा बाबाय करणे. आपण म्हणतो हे तुम्हाला दिसतंय का, कोण आहे हे, मग मुलं म्हणते हो दिसतंय. मग ज्याला ओळखीचा आहे ते म्हणाले वुडवर्थ आहे, जो म्हणतो का फोटो आहे कोणाच तरी, हा फोटो किंवा शास्त्रज्ञ, आणि परफेक्ट हे कोण आहे, हे वुडवर्थ आहे. आलं लक्षामध्ये? मानव परीक्षेत हे विचारलं जाईल का, की वुडवर्थ यांनी सांगितलेलं सूत्र कोणतं आहे खालीलपैकी. B = S-O-R. बिहेवियर = स्टिम्युलस, ऑर्गॅनिझम आणि रिस्पॉन्स. अशा पद्धतीने बांधून तुम्हाला हे वर्तनाचं सूत्र काय करायचंय, लक्षात ठेवायचंय. चला माझा थोडक्यात सांगतो. मानसशास्त्राची पहिली व्याख्या अरिस्टॉटलचा ग्रंथ डी ॲनिमा, पहिला आद्य ग्रंथ डी ॲनिमा. व्यक्ती भिन्नता प्लेटो, चिकित्सक अभ्यास क्युटिलियन, मानवी मन मॅकडुगल, तुमचं बोधावस्था विल्यम वुंड, जगातली पहिली मानसशास्त्राची प्रयोगशाळा जर्मनी येथे लाइप्झिग, तुमचं अबोधावस्था सिग्मंड फ्राइड, सर्वमान्य व्याख्या जे.बी. वॅटसन, आणि आतापर्यंत रूढ असलेली व्याख्या किंग मॉर्गन आणि रॉबिन्स यांची. हे शास्त्रज्ञ आणि वर्तनाचं सूत्र सांगणारे व्यक्ती वुडवर्थ. विषय खलास. हे जर तुम्ही पाठ केले याच्या बाहेर प्रश्न जात नाही. चला तर मग आता आपण काय करूया, कशा पद्धतीने प्रश्न केलेले आहे, कसं केलं पाहिजे पहा. काय बांधवांनो, जनक बऱ्याच वेळा विचारले जातात पहा. जनक तर लक्षात ठेवा, आत्म्याचे शास्त्र कोण आहे, अरिस्टॉटल. त्यानंतर पहा व्यक्ती भिन्नतेचे शास्त्र कोणाचं आहे, प्लेटोचं आहे. मानवी मनाचे शास्त्रज्ञ कोणतं आहे, मॅकडुगल. तुमचं बोध अवस्थेचे शास्त्र कोण आहे, विल्यम वुंड. तुमचं जीव जाणीवेचे शास्त्र, बरं का, जाणीवेचे, जाणीव होणे म्हणजे बोध होणे एक प्रकारचं, ते विल्यम वुंड आणि टिस्नियर नावाचं शास्त्रज्ञ, लक्षात असू द्या. अबोध अवस्थेचे शास्त्र कोण आहे, सिग्मंड फ्राइड. वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ कोण आहे, तो वॅटसन.
त्यानंतर पुढे पहा मानव आणि मानवेतर प्राण्यांचा अभ्यास, किंग मॉर्गन रॉबिन्स. तर हे शास्त्रज्ञ IMP करून ठेवायचे, असे लिहून ठेवायचे. ती माहिती पूर्ण बांधून काय झाली ती सविस्तर झाली. पण नेमकं कन्क्ल्युजन काय आहे, तर हे कन्क्ल्युजन आहे. हे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. घुसपून एखाद्या जोड्याला आलं ना, चांगला चांगला कळणार नाही काय काय नाही. हो, लिहून गेलेलं आहे 2014 ला जोडी लावा. म्हणून हे मी असं करत असतो. वर्तनाचे सूत्र कोणी केलंय? गुडवर्थ यांनी केले. ह्या चॅप्टर वरती हेच अत्यंत महत्वाचं आहे. असं कोणी शिकवणार नाही तुम्हाला इतकं सुंदर, इतकं शॉर्टकट नाही मला, पण एकदम क्लुप्तीचा वापर करून, टेक्निकचा वापर करून. पुढे पहा, विविध विषयाचे जनक सुद्धा आहे. मानसशास्त्र कशाचे जनक आहे? अरिस्टॉटल. पेस्टॉलॉजी हे शैक्षणिक मानसशास्त्राचे, हार्वर्ड सुद्धा शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक आहे. बाल मानसशास्त्राचे जनक हार्लॉकला मानलं जातं. शैक्षणिक मूल्यमापनाचे जनक डॉक्टर ब्लूमला मानलं जातं. प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक विल्यम वुंट, आत्ताच आपण बघितलंय. आधुनिक मानसशास्त्राचा जनक विल्यम जेम्सला मानलं जातं बरं का. विल्यम जेम्स IMP करा. हे मानसशास्त्र पण कोणतं मानसशास्त्र? हे आधुनिक मानसशास्त्र, लक्षात ठेवा, आधुनिक. त्यानंतर पहा, रचनात्मक मानसशास्त्राचं जनक विल्यम वुंटला मानलं जातं, टिस्नेरला मानलं जातं. मनोविश्लेषणात्मकचा जनक, मनाचं विश्लेषण, सिगमंड फ्राइडला मानलं जातं. आणि हे जे काही पुस्तक आहे माझे, ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यात वेगवेगळे चित्र आहे, तक्ते आहे. आता तक्ते चित्र काय जे आत्ताच मी केलंय का ते झालं तुम्हाला डीप नॉलेज. पण बांधवांनो 2013, 17, 23 किंबहुना मागच्या सगळ्या प्रश्नपत्रिका ह्या माझ्या तक्त्याच्या बाहेर प्रश्नच गेलेले नाही. आता जे काही ज्याला डीप नॉलेज लागतं ते हे इकडचा भाग वाचायचा, इकडचा तुम्ही भाग हा वाचला का तुम्हाला सगळी माहिती भेटते. परंतु साधा प्रश्न आलेला आहे बांधवांनो याच्यावरचा की आत्म्याचे शास्त्र कोणी म्हटलंय? अरिस्टॉटल, लगेच कळतं आपल्याला. इथे व्यक्ती भिन्नता कोणी म्हटले? तर प्लेटोनी म्हटले, लगेच कळतं. चिकित्सक अभ्यास कोणी केला? तर क्विटेलियनने केला, लगेच कळतं. मानवी मन कोणी म्हटले? मॅकडोगलनी म्हटले, लगेच कळतं. बोधावस्था कोणी म्हटलंय? तर विल्यम वुंटनी म्हटलं, कळतं. आणि अबोधावस्था कोणी? तर सिगमंड फ्राइडनी म्हटलं, कळतं. आता हे आत्ताच केलं नाही भाऊ, हे 13ला केलं, 13ला. आता तरी उजळलं, एवढे एवढे संशोधन झाले, ह्या गोष्टी झाल्या. ह्या जर टेक्निक मला 2013ला कळत होत्या, तर आता तर मला मी खूप काय झालेलो आहे बांधवांनो, वयाने काय झालेलो आहे, मोठा झालेलो आहे. तुम्ही पहा, हे इकडच्या साईडला हे ते पान लावलं मी तिकडं. आणि ह्या आता 23 मध्ये तुम्ही याच्यामध्ये चांगले चित्रण बित्रण टाकून तयार केलेलं आहे, झकमक कार्यक्रम एकदम. महाराष्ट्रातल्या कोणत्याच पुस्तकात तुम्हाला एक शास्त्रज्ञ चित्रासहित पाहायला भेटणार नाही. बाहेर ते उगं करायचं म्हणून करत नसतो आपण बांधवांनो. छान पद्धतीनं अभ्यास करावा लागतो, अपडेट राहावं लागतं. सगळ्या प्रश्नपत्रिका त्याच्यामध्ये समाविष्ट करायला लागतात. भविष्यात काय आले, पुढं भूतकाळात काय आले, भविष्यात काय येईल, या सगळ्या गोष्टी करतात. व्यासन 2013 प्रश्न आलेला पुस्तकाचा जसा तसा. आता हे किंग मॉर्गन रॉबिन्सचा येऊ शकतो. चला, टीटी मध्ये कोणते प्रश्न, चला उत्तर द्या पटकन. मानवी वर्तनाचे शास्त्र अशी व्याख्या 2013ला ती पहिल्या पेपरला. इथं पर्याय दिले तुम्हाला, वॅटसन, थॉर्नडाईक, विल्यम वुंट आणि मॅकडोगल. तुमच्या लगेच डोक्यात यायला पाहिजे थॉर्नडाईक नाहीच आहे. परंतु थॉर्नडाईक कशासाठी प्रसिद्ध आहे बांधवांनो? प्रयत्न प्रमाद, प्रयत्न प्रमाद उपपत्ती यांची खूप महत्वाचा शास्त्रज्ञ आहे उपपत्तीसाठी. मॅकडोगल काय होतं? मानवी मन. विल्यम वुंट बांधवांनो जर्मनी, प्रयोगशाळा, बोधावस्था. हे जर आधीचं पाठ असतं तर कळतं. मग वॅटसन काय आहे? वर्तन, मानवी वर्तन, मानवी वर्तनाचे शास्त्र करायला लॉक. हेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर. पण हे खालचे 3 पर्याय काय आहे हे जोपर्यंत तुम्ही अभ्यास करणार नाही ना, तुम्हाला पैकी मार्क पडणार नाही. बघूया उत्तर बरोबर आहे का? बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न द्या पटकन. बघो पहा 14ला कसा प्रश्न आला याच्यावर.
हा काठीने पातळी वाढली. बघा तर्क वितर्क लावा. आताच तुम्हाला दाखवलं होतं मी. अरिस्टॉटल सांगा बरं, इकडे पर्यायाची गरज नाही पडली पाहिजे. अरिस्टॉटल काय होतं गुरुजी? आत्मा होता. आत्मा. मॅक्डुगल मन. विल्यम वुंट बोधावस्था. आणि किंग मॉर्गन रॉबिन्स मानव आणि मानवेतर प्राणी. इथं प्राणी लक्षात ठेवा. पहा अच बांधवांनो, आत्मा कुठं कुठं दिसतो तुम्हाला? इथं आहे का बोधावस्था? इथं का हे आत्मा? 3 अच 3. चला मॅक्डुगलचं मानव आणि मानवाच्या वर्तनाचा अभ्यास, मानव आणि मानवाच्या प्राण्यांचा वर्तनाचा अभ्यास, हे किंग मॉर्गन रॉबिन्सने सांगितलं 2 बांधवांनो. त्याच्यानंतर मानव आणि मानव अनुभवी वर्तनाचे शास्त्र, मानवी मन मॅक्डुगल बच 4 आणि कच विल्यम वुंट काय 1. 3 4 1 2. कुठे पहा 3 4 1 2 हे पहिलाच पर्याय. 3 4 1 2. बघू आपलं उत्तर बरोबर आहे का? अगदी बरोबर. 3 4 1 2. मग घडचं नाहीये. 2014 ला विचारलं गेलेलं आहे. आणि तशा पद्धतीच्या जोड्या नावा 2013च्या पुस्तकात होत्या. तक्ता. मला काय माहिती चालू विचारते म्हणून, पण पुस्तक तसं करीत असते. 13ला माझं वय 2. आता मी समजा 38 वर्षाचं वय. 28 वर्षाचं असेल मी त्यावेळेस. नेमकंच लग्न वगैरे झालेलं होतं. आता 10 वर्ष झाले ना. 10 वर्ष झाली. आता काहीतरी जादू करीन ना परत मी येणाऱ्या काळात. हा चला पुढे जाऊ. मानसशास्त्राविषयी खालीलपैकी कोणते विधान लागू पडत नाही म्हणल्यानंतर चुकीचे विधान असतं. चुकीचं रॉंग सेंटेन्स ओळखायचंय. शैक्षणिक मानसशास्त्र अध्ययन करण्याची शैक्षणिक वर्तन व शैक्षणिक वातावरणाचा अभ्यास करते. शैक्षणिक मानसशास्त्र शिक्षण कसे द्यायचे ते ठरवते. शैक्षणिक मानसशास्त्र निष्कर्ष सार्वत्रिकरित्या दृष्टीने अचूक व काटेकोर असतात. आणि शैक्षणिक मानसशास्त्र हे वर्तनवादी शास्त्र आहे. आता बघा बरं बांधवांनो, तुम्हाला काय वाटतं? शैक्षणिक मानसशास्त्राचे निष्कर्ष काटेकोर आणि अचूक असतात का? प्रत्येक वेळेस शास्त्रज्ञांनी काय करत गेलेला आहे? बदल करत गेलेला आहे. तुम्हाला काय वाटतं ते उत्तर द्या. चला मी काही म्हणन द्या पटापट उत्तर द्या. चला बघा उत्तर काय? कारण काय बांधवांनो, काटेकोर असतातच असं सांगता येत नाही. कारण प्रत्येक शास्त्रज्ञाने वेगवेगळे पण काय केलेले गेलेले आणि हे वर्तनवादीच आहे. इथं लक्षात येतं शिक्षण कसे द्यायचे हे शास्त्रज्ञांनी सांगितलेले. आणि शैक्षणिक मानसशास्त्र अध्ययन करते शैक्षणिक वर्तन आणि शैक्षणिक प्रगतीचा अभ्यास करते. ते बरोबर आहे. फक्त ह्याचा काय निष्कर्ष हे योग्यच आहे असं सांगता येणार नाही. इथंच मात्र गोळ होता. म्हणून हे काय आहे बांधवांनो, विधान लागू पडत नाही. आता 2013ला असेच प्रश्न विचारले गेलेले. अभियोग्यता आणि टीईटी काही वेगवेगळं नाही. फक्त टीईटीत हार्ड विचारलं जातं आणि टेट मध्ये सोपं विचारलं जातं. अभियोग्यतेमध्ये बघा कसे प्रश्न आले. टिंबटिंब हा मानसशास्त्राचा जनक आहे. लगेच कळतं म्हणा अरिस्टॉटलच येणार आहे. त्या पडा एक मार्ग. सायकोलॉजीची पहिली प्रयोगशाळा करण्यात आली. सांगा कोणी केली पहिली प्रयोगशाळा? विल्यम वुंटने केली ना. सायकोलॉजी हा शब्द इंग्रजीचा वापरला फक्त. तिथं मानसशास्त्राचे हा शब्द पाहिजे होता. विल्यम वुंट. किती छान प्रश्न आहे ना. प्रायोगिक मानसशास्त्राचा पिता कोणाला मानतात? प्रायोगिक मानसशास्त्राचा पिता प्रायोगिक. तोच प्रश्न रिपीट झालाय. का प्रायोगिक? कारण बांधवांनो विल्यम वुंटच याचं उत्तर. कारण त्यांनी पहिली प्रयोगशाळा जर्मनीमध्ये केली. हे बाल मानसशास्त्राचे जनक आहे. यांची माहिती आपण नंतरच्या तासामध्ये बघू. बराच वेळ झाला मी बडबड करतोय. बघा हे सुराशे सर हे त्यांचं YouTube चॅनल आहे. तुम्हाला जर आवडलं
तर नक्की या चॅनलवर जा आणि जे गरजवंत आहे, ज्यांना घर बसल्या ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण घ्यायचं आहे, तर या प्लॅटफॉर्मला आवर्जून काय करा, भेट द्या. ठीक आहे. आणि कुणाला जर बॅच लावायची असेल तर ह्या नंबरवरती बांधवांनो जा, तिथं 500 रुपये फोन पे किंवा गुगल पे करा आणि याचा स्क्रीनशॉट मला पाठवा आणि बांधवांनो बॅच जॉईन करा. मी नक्कीच तुम्हाला या ठिकाणी आश्वासित करतो की तुम्हाला 100% बांधवांनो मी पास करून देणार. कारण पास करणं इतकं काही अवघड नाही. परीक्षा भिमुख जर आपण अभ्यास केला तर पास होणं इतकं काही अवघड नाही. आणि इतकं छान पद्धतीनं जर मला जर असा गुरु भेटला असता ना, मी पैकीची पैकी मार्क पाडले असते. पहा, पैकीची पैकी. तुम्ही नवरा बायका जर पुढं हॉटेलला गेले ना, तर बांधवांनो याच्यापेक्षा जास्त तुमच्या एका दिवसात जेवणाचं बिल होईल. तुमच्या त्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेसाठी, तुमच्या सन्मानासाठी बांधवांनो आवर्जून ही बॅच काय करा, जॉईन करा. नक्कीच ज्याला असं वाटतं की मी पास होऊ शकत नाही, अशाने तर पहिले येऊन मला फोन करा, सर मी तुमचा व्हिडिओ बघितला, मला पास व्हायचंय. बस तिथून पुढची तयारी तुमची जबाबदारी मी घेतो पास करून द्यायची. आणि अभ्यास करू ना. लोक तुम्ही 1.5 लाख रुपये देता पास करायला, तसं नाही म्हणत मी. अभ्यास करून पास होऊया. धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर इतर मित्रमैत्रिणींना सुद्धा पाठवा.